13 वर्षाच्या मुलासोबत शारीरिक संबंध, 31 वर्षाची महिला. नंतर मुलासोबत काय घडलं बघा, सगळीकडे चर्चा. अमेरिकेतील कोलोराडो राज्यातील फाउंटन नावाचं एक शांत आणि छोटं शहर. सर्व काही सामान्य सुरू होतं. कोणालाही कल्पना नव्हती की याच शांत वस्तीत असं काहीतरी घडत आहे ज्याने संपूर्ण परिसराला हादरवून सोडलं. एका 31 वर्षाच्या महिलेचं आयुष्य अचानक अशा वळणावर आलं होतं जिथे तिने घेतलेला एक चुकीचा निर्णय तिच्यासोबत अनेकांसाठी काळरात्र ठरणार होता. त्या महिलेचं नाव अँड्रिया सेरिनो. बाह्यतः ती एक सामान्य गृहिणी वाटत असली तरी तिच्या मनाच्या कोपऱ्यात काय शिजत होतं हे कुणालाच माहिती नव्हतं. तिच्या घराच्या अगदी शेजारी राहणारा एक 13 वर्षाचा निष्पाप मुलगा, निरागस चेहरा, शाळेत जाणारा तो मुलगा कोणाचे नकळत एका मोठ्या सापळ्यात अडकला होता. अँड्रियाच्या आयुष्यात काही काळापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. तिच्या पतीचा कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर ती एकटी पडली होती, पण तिच्या एकाकीपणाने असं क्रूर रूप धारण केलं की कोणालाही वाटलं नसेल. तिने आपले लक्ष शेजारी राहणाऱ्या त्या अल्पवयीन मुलाकडे वळवायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळं सामान्य होतं. ती त्या मुलाशी मैत्रीपूर्ण वागली, त्याच्याशी गप्पा मारल्या आणि हळूहळू विश्वास संपादन करायला सुरुवात केली. त्या मुलाला काय माहिती होतं की ज्या ताईवर तो विश्वास ठेवतो ती त्याला कोणत्या अंधाऱ्या जागेत ओढत आहे. एकाकीपणाचा फायदा घेत तिने अशा काही युक्त्या लढवल्या ज्या वाचून कोणाचे मन विचलित होईल. तिने काही काळ त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, पण तिचं जाळं इतकं घट्ट होतं की त्यातून बाहेर पडणं त्या मुलाच्या हाताबाहेर गेलं होतं. एके दिवशी तिने एक अशी ऑफर दिली जी कोणत्याही मुलाला मोहात पाडणारी होती. टीव्हीवर खास व्हिडिओ दाखवण्याचं आमिष तिने त्याला दाखवलं. लहान मुलाला दुसरं काय हवं असतं. तो आनंदाने तिच्या घरी गेला. त्याला वाटलं असेल की हे खेळ किंवा एखादी छोटी भेट असेल, पण आत गेल्यावर जे काही घडलं त्याने त्याचं बालपण एका क्षणात हिरावून घेतलं. दरवाजा बंद झाला होता. त्या मुलाच्या आयुष्यातील सर्वात काळी बाजू तिथे सुरू झाली. त्या खोलीत काय घडलं हे जाणून घेणं म्हणजे एका दुःस्वप्नाचा अनुभव घेण्यासारखा आहे. त्या मुलाच्या मनावर काय उमटलं असेल याचा विचार केला तरी अंगावर शहारे येतात. 31 वर्षाच्या त्या महिलेने, जिला वयाची आणि संस्काराची जाणीव असायला हवी होती, तिने ते स्वतःच्या वासनेसाठी ते 13 वर्षाच्या कोवळ्या मुलाचा वापर करून घेतला. ही घटना घडत असताना त्या भिंतींनाही कदाचित माहिती नसेल की इथे एक गुन्हा घडत आहे जो समाजाच्या सर्व मर्यादा ओलांडून जाणार आहे. काही दिवस उलटले आणि पुन्हा हेच सत्र सुरू राहिलं. तिने त्या मुलाला आपल्या जाळ्यात पूर्णपणे अडकवून ठेवलं होतं. बाहेरून ती एक सामान्य महिला म्हणून वावरत होती, पण आतून तिने त्या मुलाचं मानसिक आणि शारीरिक शोषण सुरू ठेवलं होतं. कोणाला कसलीही शंका येऊ नये म्हणून तिने अत्यंत सावधगिरी बाळगली होती. ती त्याला धमकावत होती की जर त्याने कोणाला सांगितलं तर त्याचे वाईट परिणाम होतील. ती भीती त्या मुलाच्या मनात इतकी खोलवर रुजली होती की तोंड उघडायला तो घाबरत होता. असं म्हणतात की गुन्हा कितीही लपवला तरी तो कधी ना कधी बाहेर येतोच. या प्रकरणाच्या बाबतीतही हेच घडलं, पण ते उघड होण्यापूर्वी जे घडलं ते अत्यंत धोकादायक होतं. काही महिन्यांच्या अनैतिक संबंधानंतर त्या 31 वर्षाच्या महिलेच्या शरीरात असे बदल होऊ लागले जे तिला लपवणं कठीण झालं. सुरुवातीला कदाचित तिलाही वाटलं नसेल की ही परिस्थिती इतकी गंभीर होईल, पण जेव्हा सत्य समोर आले तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. हो, ती 31 वर्षाची महिला गर्भवती राहिली होती. ही बातमी केवळ एक बातमी नव्हती तर एक मोठा बॉम्ब होता जो कधीही फुटू शकत होता. आता ती महिला काय करणार होती? तिचं भविष्य आणि त्या मुलाचं आयुष्य दोन्ही एकाच वेळी धोक्यात आले. तिने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, पण गुन्ह्याचा पुरावा आता तिच्या शरीरात वाढत होता. ही बातमी जेव्हा हळूहळू बाहेर येऊ लागली तेव्हा परिसरात शांतता भंग पावली. पीडित मुलाच्या आईला जेव्हा या सर्व प्रकारची माहिती मिळाली तेव्हा तिच्यावर आभार कोसळलं. तिने विचारही केला नव्हता की तिचा मुलगा शेजाऱ्यांच्या घरात सुरक्षित नाही. तिची शब्दात अवस्था मांडण्यासारखी नव्हती. तिने जेव्हा आपल्या मुलाला विचारलं तेव्हा त्याने वेगळंच सत्य सांगितलं. तेव्हा आईच्या काळजाचे तुकडे झाले. तिने आक्रोश करत म्हटलं की माझ्या मुलाचं बालपण हिरावून घेण्याचा अधिकार या महिलेला कोणी दिला? हा केवळ एक गुन्हा नव्हता तर एका आयुष्याचा खून होता. स्थानिक परिसरात या गोष्टीची चर्चा सुरू होताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. ज्या 31 वर्षाच्या महिलेला लोक आदराने पाहत होते तिचं हे विकृत रूप पाहून सर्वांना धक्का बसला. फाउंटन परिसरातील लोकांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला. पतीच्या निधनानंतरची सहानुभूती आता तिरस्कारात बदलली. लोक म्हणू लागले की एकाकीपणा म्हणजे असं करणं हे कधीही योग्य नाही. हा एक मोठा अपराध आहे. जेव्हा पोलिसांनी हे प्रकरण तपासायला सुरुवात केली तेव्हा तपासाचा वेग वाढला. कोलोराडोच्या फाउंटन क्षेत्रातील पोलिस या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी सक्रिय झाले. मुलाचे शोषण केल्याप्रकरणी कडक गुन्हा दाखल झाला. आता हे प्रकरण केवळ एक वैयक्तिक वयापुरतं किंवा वादापुरतं मर्यादित राहिलं नाही तर ते एका कायद्याच्या चौकटीत अडकलं. पोलिसांनी जेव्हा पुराव्यांची तपासणी केली तेव्हा त्या महिलेचं कृत्य स्पष्ट झालं. पोलिसांच्या चौकशीत तिने आपली चूक कबूल केली, पण तिच्या कबुली जबाबात कोणताही पश्चाताप दिसत नव्हता असं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. तिने जे केलं त्याचं समर्थन तिच्याकडे नव्हतं. केवळ शारीरिक सुखासाठी तिने एका 13 वर्षाच्या मुलाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. आता तिला अटकेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती. तिला आता हे कळलं होतं की तिने केलेल्या कृत्याची किंमत तिला तुरुंगात जाऊन मोजावी लागणार. या घटनेचा परिणाम त्या मुलावर काय झाला हे सांगणं खूप वेदनादायी आहे. तो मुलगा आता मानसिक धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे, पण या जखमा भरून निघण्यासाठी खूप वेळ लागेल. त्याला आता शाळेत जाण्यापासून ते बाहेर मित्रांमध्ये मिसळण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत भीती वाटत आहे. एका शिक्षकाने सांगितलं की तो मुलगा आता खूप शांत झाला आणि तो कोणाशी नीट बोलत नाही. हे म्हणजे एका फुलाला कडी अवस्थेत चिरडण्यासारखं झालं. अँड्रिया
सिरिनोचं आयुष्य आता पूर्णपणे बदलणार होतं. ज्या घराचा तिने आधार मानला होता त्याच घराचे दरवाजे तिच्यासाठी बंद होणार होते. पोलीस तपासात अशी माहिती समोर आली की ती महिला अनेक दिवसांपासून त्या मुलावर लक्ष ठेवून होती. हे अचानक घडलेलं नव्हतं, तर ते एक पद्धतशीरपणे आखलेलं षडयंत्र होतं. तिने कसं त्या मुलाला विश्वासात घेतलं, कसं त्याला घराकडे बोलावलं आणि कसं त्याच्या निरागसतेचा फायदा घेतला, याचे एक एक धागेदोरे आता समोर येत होते. सध्या या प्रकरणाची सगळीकडे चर्चा आहे. सोशल मीडियावर लोक यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींना विश्वास बसत नाही की अशा घटना अमेरिकेसारख्या प्रगत देशात घडू शकतात. न्यायालयाच्या फेऱ्या आता अँड्रियाच्या आयुष्याचा भाग बनणार आहे. तिच्यावर जे आरोप ठेवण्यात आले आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. अल्पवयीन मुलाचे शोषण, त्याला चुकीच्या मार्गाने लावणे आणि गर्भवती राहणे या तिन्ही गोष्टींसाठी तिला कठोर शिक्षेची तरतूद आहे. तिचे वकील आता काय बचावाचा पवित्रा घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण सत्य असं आहे की तिने केलेले कृत्य कधीच माफ करण्यायोग्य नाही. या घटनेमुळे फाउंटन परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंतेचं वातावरण आहे. काही लोक आता आपल्या घराच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लादण्यावर भर देत आहेत. मुलांनी कोणाशी बोलावं, कोणाच्या घरी जावं यावर पालकांचे निर्बंध वाढले आहेत. एक घटना घडली आणि संपूर्ण समाजाची मानसिकता बदलून गेली. विश्वासार्हतेचे नाते आता शंकेच्या भोवऱ्यात सापडले. आता प्रश्न उपस्थित हा होतोय की त्या गर्भाचे पुढे काय होणार, त्या मुलाच्या आयुष्यावर या घटनेची सावली किती दिवस राहणार. ही एक जखम अशी आहे जी कधीच पूर्णपणे भरून निघणार नाही. त्या महिलेला शिक्षा मिळेल, पोलीस तिला तुरुंगात पाठवतील, पण त्या मुलाचं गेलेलं बालपण परत येईल का, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. हळूहळू या प्रकरणातील गुंतागुंत वाढत चालली आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट आणि वैद्यकीय तपासणीतून एक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. त्या महिलेचा पती जेव्हा जिवंत होता तेव्हा तिचं वर्तन कसं होतं याचीही चौकशी केली जाते. पोलिस तपासात कोणतीही निष्काळजीपणा करू शकत नाही. त्यांना जास्तीत जास्त पुरावे गोळे करायचे आहेत, जेणेकरून तिला जास्तीत जास्त कडक शिक्षा देता येईल. अमेरिकेतील या घटनेने केवळ फाउंटनलाच नाही तर संपूर्ण जगाला एक इशारा दिला आहे की मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आपण कितीही सतर्क राहिलो तरी कमीच आहे. इंटरनेट आणि टीव्हीच्या युगात मुलं लवकर मॅच्युअर होत आहेत, पण त्यांची निरागसता अजूनही तशीच असते. त्यांचा गैरफायदा घेणारी माणसं आपल्या आजूबाजूलाच असू शकतात, हे आपण विसरता कामा नये. ही घटना एक आरसा आहे जो आपल्याला समाजातील कुरूपता दाखवत आहे. या सर्व प्रकारानंतर शेवटी या 31 वर्षाच्या महिलेला आता आपल्या कृत्याची शिक्षा भोगण्यासाठी तयार व्हावं लागत आहे. तिला झालेली गर्भधारणा ही केवळ शारीरिक स्थिती राहिलेली नाही, तर तो एक गुन्ह्याचा मोठा पुरावा मानला जातोय. आता कायदा आपले काम करेल, पण त्या मुलाला त्याच्या आयुष्यात पुन्हा आनंदी जीवन मिळेल का, हे सर्व काही काळाच्या गर्भामध्ये आहे. एका चुकीच्या नात्याची आणि एका महिलेच्या वासनेची ही एक अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी गोष्ट होती जी कायमची कोरी राहून जाईल. आणि आता ही बातमी महत्त्वाची का आहे हे तुम्हाला उमजलंच असेल. ती महिला ज्याने केवळ एका मुलाचं बालपण नाही तर संपूर्ण भविष्यच उद्ध्वस्त केलं, तिला आज कायदेशीर चौकटीत उभं करण्यात आलंय. काय घडलं होतं त्या रात्री, कसं तिने त्याला फसवलं आणि आज त्या मुलाची अवस्था काय आहे, या सगळ्यातून एकच बोध मिळतो: संवाद आणि सुरक्षितता. हे संपूर्ण प्रकरण अशा एका वळणावर येऊन थांबलं आहे जिथे फक्त दुःख आणि न्यायाची अपेक्षा उरलेली आहे.